श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस हा आनंदात जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते. स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी अपेक्षा व्यक्त करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आता प्रत्येकाला असं वाटतं की आपला व्यवसाय असेल किंवा आपला बिझनेस असेल किंवा एखादा छोटा मोठा धंदा असेल किंवा व्यापार असेल किंवा गृहिणींचं एखादं पार्लर असेल किंवा कोणताही जर व्यवसाय असेल तर या व्यवसायामध्ये आपल्याला जितका पाहिजे तितका नफा होत नाही किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त तोटा येतो. तर व्यवसायामध्ये भरभराट होण्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय करता येतील हे आपण बघूया. आता सर्वप्रथम बघा की आपला कोणताही व्यवसाय असेल, मग तो छोटा व्यवसाय असेल किंवा मोठा व्यवसाय असेल, तर हा जो काही उपाय आहे हा उपाय आपल्याला त्या ठिकाणीच करायचा आहे. म्हणजे समजा आपलं एखादं छोटंसं पार्लर असेल किंवा एखादा छोटासा उद्योग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता पहिलं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर तिथं म्हणजे समजा तुमचा वडापावचा गाडा असेल तिथं तुम्हाला सकाळी जेव्हा तुम्ही जाता, जेव्हा तुम्ही पूजा करता त्याच्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणजेच एक माळ हा लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. लक्षात ठेवा, हा मंत्राचा जप हा तिथंच तुम्हाला करायचा आहे. जिथं तुमचा व्यवसाय आहे त्या ठिकाणीच तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मंत्र झाला. आता जी काही संपत्ती आहे किंवा लक्ष्मी येण्यासाठी किंवा लक्ष्मी अट्रॅक्शन होण्यासाठी कोणता मंत्र असेल तर कुबेर मंत्र म्हणजेच ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही एक माळ म्हणजेच 108 वेळा जप हा केला पाहिजे. त्याच्यानंतर जिथं तुमचा व्यवसाय असेल किंवा जिथं खोली असेल किंवा जिथं तुमचं ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्हाला एक काय करायचं आहे बघा, तर एक नारळ सोलून घ्यायचा. म्हणजे त्याच्यामध्ये जो काही शेंडी असते ती शेंडी त्याच्यामध्ये ठेवायची आणि तो नारळ घ्यायचा आणि त्या नारळावर काय करायचा, तुम्ही उजवा हात ठेवायचा आणि त्याच्यामध्ये श्रीसूक्त आहे तर ते श्रीसूक्त म्हणायचं. तुम्ही एकदा म्हणा म्हणजेच तो नारळ श्रीसूक्त त्याच्या हात ठेवा आणि एक वेळा श्रीसूक्त म्हणा. जर तुम्हाला जमलं तर 16 वेळा श्रीसूक्त म्हणा आणि तो जो काही नारळ आहे तर तो नारळ त्या शेंडीसहित घ्या. नारळ तो एका स्वच्छ लाल कपड्यामध्ये बांधा आणि नारळाची शेंडी ही वरच राहिली पाहिजे. आणि असा नारळ हा तुम्ही जिथं तुमची खोली असेल किंवा जिथं तुमचं ऑफिस असेल किंवा जिथं तुमचा एक छोटा समजा हातगाडी असेल तर त्या ठिकाणी वर तो नारळ टांगून ठेवा आणि दररोज त्याला धूप अगरबत्ती दाखवा, नैवेद्य दाखवा. म्हणजेच काय, तर तुमच्याकडे जी काही लक्ष्मी येईल तर ती लक्ष्मी याच्यामुळे स्थिर होण्यास मदत होईल. म्हणजेच तुम्हाला दररोज काय करायचं आहे, तर दररोज तुम्हाला कुबेर मंत्र, महालक्ष्मी मंत्र या मंत्राचं जप करायचं आहे. आणि लक्षात ठेवा की लक्ष्मी ही प्रत्येकाकडे येत असते, पण आपल्याला असं वाटतं की ती जी काही आलेली लक्ष्मी आहे तर ती लक्ष्मी ही स्थिर राहिली पाहिजे. म्हणजे समजा तुमच्याकडं जर एक 10,000 येत असतील तर त्या 10,000मधले 2,000 3,000 राहतील असं नको व्हायला. म्हणजेच काय, तर लक्ष्मी ही जास्त ॲट्रॅक्ट होण्यापेक्षा जितकी आपल्याकडं येते तितकी लक्ष्मी ही स्थिर राहिली पाहिजे. हे जर सर्व उपाय तुम्ही जर अगदी मन लावून केले आणि विश्वासानं केले तर लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर होण्यास नक्कीच मदत होईल. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला अवश्य लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.